या व्हिडिओमध्ये आपण एकनाथ शिंदे यांच्या संबंधित 10 रंजक तथ्य जाणून घेणार आहोत। हा व्हिडिओ काय बायोग्राफी नाहीये, त्यामुळे यामध्ये तुम्हाला एकनाथ शिंदे यांची पूर्ण माहिती मिळणार नाही। फक्त या व्हिडिओमध्ये त्यांचे डार्क सिक्रेट्स म्हणा किंवा अननोन फॅक्ट्स म्हणा, या सर्वांबद्दल आपण भाष्य करणार आहोत। तर चला आणखीन वेळ वाया न घालवता सुरू करूयात। सुरुवातीला एकनाथ शिंदे यांची घरची आर्थिक परिस्थिती कमजोर होती, त्यामुळे त्यांनी त्यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील दरे हे गाव सोडून ठाण्यात जायचं ठरवले। यामुळे एकनाथ शिंदे यांचे शिक्षण पूर्ण झाले नाही। मुळात त्यांचे प्राथमिक शिक्षण सुद्धा यामुळे पूर्ण झाले नव्हते। पण घरची आर्थिक परिस्थिती समजून घेऊन एकनाथ शिंदे यांनी ऑटो रिक्षा चालवायचं ठरवले आणि नंतर काय मग त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला, हे सर्वांना माहिती आहे। पण 2014 मध्ये निवडून आल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी त्यांचं शिक्षण पूर्ण करायचं ठरवले। हे विचित्र होतं, कारण 2004 मध्ये आणि 2009 मध्ये सुद्धा ते निवडून आले होते, पण तेव्हा त्यांच्या डोक्यामध्ये आपलं शिक्षण पूर्ण करायचा विचार आला नव्हता। पण 2014 मध्ये त्यांनी त्यांचं उर्वरित शिक्षण पूर्ण करायचं ठरवलं आणि नंतर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटी मधून त्यांनी ग्रॅज्युएशन पूर्ण केले। त्यांनी बॅचलर ऑफ आर्ट्स ही डिग्री मिळवली। नंतर DY पाटील युनिव्हर्सिटीने एकनाथ शिंदे यांना डॉक्टर ऑफ लिटरेचर ही डिग्री दिली। एकनाथ शिंदे आता महायुतीमध्ये वजनात आहेत, ते आता भाजप सोबत युतीमध्ये आहेत। पण पूर्वी भाजप सोबत युती नको म्हणून एकनाथ शिंदे यांनी भर सभेत सर्वांसमोर रडत उद्धव ठाकरे यांच्या हातात आपला राजीनामा दिला होता। मी त्यांच्या मांडीला मांडी लावून सरकारमध्ये बसू शकत नाही, मी त्या कॅबिनेट मध्ये नाही बसू शकत त्यांच्या बरोबर। त्यामुळे कारण मी हे पाहतोय, मी उघड्या डोळ्याने पाहतोय, हे अत्याचार पाहतोय, मी नाही पाहू शकत। त्यामुळे मला आज या कार्यकर्त्यांसाठी, मी शिवसैनिक आहे, मी सर्वप्रथम शिवसैनिक आहे, नंतर मंत्री आहे। त्यामुळे शिवसैनिकाच्या वेदना आणि त्याच्या भावना मला माहित आहे आणि म्हणून मी आज माझ्या मंत्रिपदाचा, मी आज माझ्या पालकमंत्री पदाचा मी आपल्याकडे राजीनामा सुपूर्द करतोय, तो आपण स्वीकार करावा। एकनाथ शिंदे यांनी 1985 मध्ये महाराष्ट्र कर्नाटक सीमा आंदोलनामध्ये सहभाग नोंदवले होते। तेव्हा बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनी सीमा भागात राडाच घातला होता। त्यात एकनाथ दादा शिंदे पुढे पुढे करत होते, म्हणून कर्नाटक पोलिसांनी शिंदे साहेबांना बेलारी कारागृहात 40 दिवसांपेक्षा जास्त काळ ठेवले होते। या दरम्यान शिंदे साहेबांना पोलिसांनी इतर शिवसैनिकांच्या तुलनेमध्ये जास्तच फटके मारले होते, असं कित्येक जाणकार सांगत असतात। एकनाथ शिंदे हे खूप डाऊन टू अर्थ आहेत, कारण त्यांचा प्रवास अगदी तळागाळातून सुरू झाला। ऑटो रिक्षा ड्रायव्हर ते नगरसेवक ते 5 टर्म आमदार आणि नंतर उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री, हे सर्वांना माहिती आहे। पण तुम्हाला हे माहिती नसेल, ठाणे जिल्हा प्रमुख आणि आमदार या दोन्ही पदांवर नियुक्त झालेले ते पहिले शिवसेनेतील नेते होते। म्हणजे ते दोन्ही पद त्यांना एकाच वेळी मिळाले, असं शिवसेनेच्या इतिहासामध्ये घडलं नव्हतं। 2013 मध्ये बकरी ईदच्या निमित्ताने मुसलमानांना दुर्गाडी किल्ल्यावर नमाज अदा करण्याची परवानगी देण्यात आली होती। दुर्गाडी किल्ल्यावर हिंदू त्यांचे धार्मिक विधी पार पाडत असतात, हे खूप पूर्वीपासून आहे। पण हिंदू मुस्लिम संघर्ष होऊ नये म्हणून बकरी ईदला हिंदूंना किल्ल्यावर पूजा करण्यास प्रतिबंध घालण्यात आला होता। या घटनेच्या विरोधात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी मोर्चा काढला। त्यानंतर पोलिसांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत 177 कार्यकर्त्यांवर कारवाई केली होती। एकनाथ शिंदे यांच्या संबंधित अशा अनेक घटना आहेत, याबद्दल आपण त्यांच्या बायोग्राफी व्हिडिओमध्ये बोलूयात। 13 मार्च 2024 रोजी एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या राज्य सचिवालयातील कार्यालयाबाहेर एकनाथ संभाजी शिंदे नावाची नेम प्लेट बदलून एकनाथ गंगूबाई संभाजी शिंदे नावाची नेम प्लेट लावली। त्यानंतर देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासारख्या अनेक नेत्यांनी एकनाथ शिंदे यांच्याप्रमाणेच त्यांच्या कार्यालयाबाहेरील नेम प्लेट बदलली। नंतर एकनाथ शिंदे यांनी कॅबिनेट मीटिंग मध्ये एक निर्णय घेतले, त्यानुसार 1 मे 2024 किंवा त्यानंतर जन्मलेल्या सर्व मुलांच्या सरकारी कागदपत्रांवर त्यांच्या आईचे नाव समाविष्ट करणे बंधनकारक करण्यात आले। 2024च्या निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे यांनी ॲफिडेव्हिट भरले होते, त्यानुसार त्यांची एकूण संपत्ती 50 कोटी एवढी आहे आणि त्यांचा मुलगा श्रीकांत शिंदे यांच्या नावे 20 कोटी एवढी संपत्ती आहे। त्यात एकनाथ शिंदे यांच्या नावे 50 लाखाची शेती आहे, तर 27 कोटीचे प्लॉट्स आहेत। विशेष म्हणजे इतर राजकारण्यांच्या तुलनेमध्ये एकनाथ शिंदे यांनी त्यांचा पैसा शेअर मार्केटमध्ये गुंतवलेला दिसत नाही। ही सर्व माहिती myNeta.com ही एक सरकारी वेबसाईट आहे, यावरती तुम्हाला पाहायला मिळेल। एकनाथ शिंदे यांनी राजकारणात एक ट्रेंड सुरू केला आहे,
जेव्हा ते उद्धव ठाकरे यांना सोडण्याच्या तयारीत होते त्याच्या एक दिवस अगोदर त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावरील प्रोफाईल फोटो चेंज केली आणि नंतर शिवसेनेच्या आमदारांना घेऊन ते गुवाहाटीला निघाले. म्हणजे थोडक्यात वडाळपूर्वीचा संदेश देण्याचा ट्रेंड त्यांनी केला. नंतर हाच पॅटर्न अजित पवारांनी सुद्धा केले. पहिले प्रोफाईल फोटो चेंज केली आणि नंतर शरद पवारांना सोडले. असाच प्रकार निलेश राणे यांनी शिवसेना पक्षात जाण्यापूर्वी केले. या असल्या गोष्टींमुळे टीव्ही न्यूज चॅनल्स, न्यूज मीडिया आता नेत्यांच्या सोशल मीडिया हँडल्सवर सतत लक्ष देऊन असतात. राजकारण्यांचे वेगवेगळे रूप या महाराष्ट्राने पाहिले आहे. जसे बाळासाहेबांना दारू, बियर, त्यासोबत सिगार या सर्वांचं व्यसन होतं. नंतर शरद पवारांना गुटखा, तंबाखूचं व्यसन होतं. राज ठाकरेंना सिगारेट, दारू याचं व्यसन आहे. कित्येक राजकारण्यांना तर वेगवेगळे नाद आहेत, तर काही रंगेल स्वभावाचे आहेत. अशाच प्रकारे एकनाथ शिंदे यांना पण दारूचे व्यसन असेल, यात वेगळं काही नाही. फक्त विचित्र हेच आहे की लोक रात्री चंद्रावर जात असतात, पण एकनाथ शिंदे कधी कधी दिवसात चंद्रावर दिसतात. सध्याच्या घडीचा महाराष्ट्रातला सर्वात दिलदार राजकारणी म्हणजे एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदे यांचा प्रवास 0 पासून झाला आहे, म्हणून त्यांना सर्व गोष्टीची जाणीव आहे. ते किती दिलदार आहेत याचं उदाहरण स्वतः राजसाहेब ठाकरे यांच्या तोंडून ऐका. आता मध्यंतरी पुण्याला जेव्हा पूर आला, त्या पुरामध्ये मी त्यांच्याकडे गेलो होतो. म्हटलं त्या पुरामध्ये म्हटलं 2 मुलं म्हटलं तिथे शॉक लागून म्हटलं गेली, आणि एक मूल तर त्याच्या आई वडिलांच्या समोर गेलं. एका मिनिटाचा विचार न करता त्या माणसाने त्या फॅमिलीसाठी 10-10 लाखाचे चेक ताबडतोब सँक्शन करायला लावले, आणि ते पोहोचले पण त्यांच्यापर्यंत. राजकारणामध्ये राजकीय माणूस हा कंजूस असून चालत नाही. जो सत्तेवरती असतो तो माणूस मला असं वाटतं सढळ हाताने मदत करणार लागतो. ती गोष्ट, ती क्वालिटी त्यांच्यामध्ये निश्चित आहे, त्याच्यामध्ये काही वादच नाही. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि यानंतर कोणत्या नेत्यावर तुम्हाला व्हिडिओ हवा आहे हे खाली कमेंट करून कळवा. अशाच व्हिडिओसाठी MH राजकारणला सबस्क्राईब करा.